हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे आणि आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित आपले दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचे मंत्रिमंडळातील सर्व सहकारी आणि पत्रकार मित्रांचं मी मनापासून स्वागत करतो. चहापानाचा विषय दोघांनी उल्लेख केलेला आहे. तर म्हणजे चहापान म्हणजे काही विरोधी पक्षाच्या सूचना असतात. नागपूरमध्ये अधिवेशन असलं की विदर्भातले काही प्रश्न, त्याच्यातून चर्चा. परंतु चहापानावर त्यांनी नेहमीप्रमाणे बहिष्कार घातलेला आहे आणि त्या बाबतीमध्ये काय तुम्ही सुपारी काय म्हणाले? सुपारी पान सुपारीचं सुपारी पान. पण मला वाटतं मगाशी विरोधी पक्षाने काहीतरी कुठल्या तरी पत्रकाराला विचारलं, काय तर सुपारी घेऊन बोलतोय का, काहीतरी असं झालंय ना, बरोबर ना? झालंय ते. म्हणजे त्यांचा विश्वास न्यायालयावर पण नाही, यंत्रणेवर पण नाही, पत्रकारांवर पण नाही. जे त्यांच्या बाजूने बोलतील ते चांगले, जे काही प्रश्न विचारतील ते विरोधक वाईट. म्हणजे एक अवसान गळालेला विरोधी पक्ष. खरं म्हणजे एक जो कॉन्फिडन्स लेवल गमावलेला विरोधी पक्ष कसा असतो ते या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण पाहिलेलं आहे. अजितदादा म्हणाले किती सह्या? 23 लोकांची नावं आणि 7 सह्या, आणि त्यातले 3 झोपले होते. त्यामुळे विरोधी पक्ष नेता जेव्हा बोलत असतो, जेव्हा त्याच्यात काही दम मुद्दे असतात, तेव्हा सगळे अगदी ऐकण्याच्या मनस्थितीत असतात. पण आम्ही तर मुंबई नागपूरचा प्रवास करत होतो विमानामध्ये, त्यामुळे त्यांनी काय म्हटलं हे आम्हाला सगळं कळलं नाही. पण पत्र जे दिलं त्या पत्रामध्ये एवढे सगळे मुद्दे आणि बिनबुडाचे मुद्दे, अंतिम आठवडा प्रस्ताव त्यांनी आजच दिलाय, म्हणजे तो पुढे द्यायचा तो अगोदर. त्यामुळे एक खरं म्हणजे 4 राज्यातल्या ज्या काही निवडणुका आणि 3 राज्यातले निकाल जे लागले, त्यामुळे त्यांची परिस्थिती अशी झालेली असं वाटतंय. तर ठीक आहे, लोकशाहीमध्ये जनता जनार्दनाचा कौल महत्त्वाचा असतो. आणि जे मोदीजींवर टीका करत होते, मोदीजींचा करिश्मा संपला, आता बघा काय होतंय, ते या देशातल्या जनतेने दाखवून दिलं. 3 राज्यांमध्ये घवघवीत यश मिळालं. जनता जनार्दनाने मोदी गॅरंटीवर विश्वास ठेवला आणि पुढचं काय बोलत नाही मी. आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री होतील याची गॅरंटी देऊन टाकली. त्यामुळे एक कॉन्फिडन्स लेवल गेलेली आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की त्यांना म्हणून बिनबिडाचे जे काही आरोप केले त्यांनी, त्याच्या बाबतीमध्ये उहापोह आपल्या गृहमंत्री महोदयांनी देवेंद्रजींनी केला. आणि आकडे जे आपले कर्जाचे ते अजितदादांनी या ठिकाणी त्याची माहिती दिलेली आहे. पण मी त्यांना एवढंच सांगतो, मुंह खोलने से पहले सोचना सीख ले, पहले तो अपने अंदर झाक के देख ले. स्वतःच्या गिरेबांमध्ये जरा बघा काय परिस्थिती आहे ती. आणि आता अगोदर ज्या निवडणुका आता मी त्याचा उल्लेख केला, त्याच्या अगोदर फार मोठ्या मोठ्या बाता होत्या. पण जसा रिझल्ट लागल्यानंतर चर्चा बदली झाली. ठीक आहे, त्याच्यावर मी जात नाही. परंतु मी एवढंच सांगतो, हे नागपूरचं आमचं दुसरं अधिवेशन आहे हिवाळी सरकारचं आमच्या. आणि विरोधी पक्षाचं जसं देवेंद्रजी म्हणाले, विदर्भात अधिवेशन असल्यानंतर विदर्भाच्या प्रश्नांना महत्त्व दिलं पाहिजे. परंतु यांना काय काय पत्रामध्ये लिहिलंय ते तुम्हाला माहीत आहे. आणि म्हणून विदर्भामध्ये हे अधिवेशन होतंय. विदर्भाशी आमचं एक नातं आहे आणि नक्कीच या विदर्भातल्या जनतेला या अधिवेशनामधून न्याय देण्याचं काम नक्की केलं जाईल.
मुख्यमंत्री आणि आमचं सरकार याला न्याय देताना एक विशेष आनंदही आम्हाला होईल आणि विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आणि कालबद्ध रीतीने जे काही प्रकल्प आहेत, जो योजना आहेत, निर्णय आहेत, ते पूर्णही केले जातील असं मी या ठिकाणी आश्वासन देखील देऊ इच्छितो. 1.5 वर्षाच्या काळामध्ये आमच्या सर्वसामान्यांचं हित आम्ही डोळ्यासमोर ठेवलं. आज समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं काम आमच्या सरकारने केलेलं आहे आणि सरकारच्याच या लोकप्रियतेमुळे जे विरोधकांना देखील धडकी भरली आहे, त्यांच्या तोंडचं पाणी पळालंय आणि पायाखालची वाळवी सरकलेली आहे आणि म्हणूनच त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर आरोप केलेत, प्रत्यारोप केलेत. त्यांची इंडिया आघाडी, आता इंडिया आघाडी आहे ना दादा, इंडिया अलायन्स पण कुठली वाटतं ते कालच्या बैठक पुढं म्हणजे 3-4 लोक आलेच नाही ना, त्यामुळे ठीक आहे. असो, शेवटी 3 राज्यांनी दाखवून दिले आणि महाराष्ट्रात देखील अतिशय चांगलं वातावरण आहे. त्यामुळे जनता जनार्दनाचा आशीर्वाद सरकारच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच शासन आपल्या दारीच्या बद्दल देखील काही टीका त्यांनी केली. शासन आपल्या दारी हा काल धनंजय मुंडे इकडे होते, मगाशी धनंजय मुंडेंच्या बीडमध्ये काल कार्यक्रम झाला. 70-80 हजार लोक लाभार्थी एका छताखाली 18-20 कार्यक्रम झाले. जवळपास 1,85,00,000 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. 2 कोटीपर्यंत गेले आणि जर ते असं म्हणत असतील की हा इव्हेंट आहे तर मला वाटतं 2 कोटी लोकांना मदत आणि योजनांचा लाभ देणारा त्यांना इव्हेंट वाटत असेल तर ठीक आहे. लोकांसाठीचा आणि लोकांच्या फायद्याचा इव्हेंट सरकारला करायला देखील त्याच्यामध्ये समाधान वाटेल. आणि शेवटी आज ज्या पद्धतीने जे प्रतिसाद मिळतोय त्या शासन आपल्या दारीमध्ये, जे आमचे जिल्हाधिकारी, BDO, CO, सगळे तलाठी, तहसीलदार ज्या पद्धतीने एकेका जिल्ह्यामध्ये नोंदणी करतायत आणि लाभार्थ्यांची संख्या लाभार्थ्यांच्यापर्यंत जात आहेत आणि लाभार्थी स्टेजवर येत आहेत, आपापला लाभ घेऊन जात आहेत, हे चित्र कधी कुठे पाहायला मिळालंय. त्यामुळे हे पोटदुखी आहे. ठीक आहे, जाऊ द्या, त्यांना ज्या वाटायचं ते वाटू द्या. त्याचबरोबर ते म्हणाले आमचे नैसर्गिक आपत्ती, शेतकरी अडचणीत आहे, शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलंय. आपल्याला मी सांगतो, आजवर म्हणजे 2.5 वर्षाचा काळ मागचा सोडला तर शासनाने, आमच्या सरकारने सगळे नियम बाजूला ठेवले. NDRFच्या दुप्पट केलं, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले. सततच्या पावसाला आपण कुठे कशामध्ये बसत नव्हतं ते आपण केलं आणि जे काही नुकसान होतं अवकाळी पावसामुळे, आताही अवकाळी पाऊस आहे, गारपिटीमुळे नुकसान होतं, त्याला तातडीने आमच्या सरकारने पंचनामे करण्याचे निर्णय घेतले आणि 10,000 कोटीपर्यंत आपण आतापर्यंत त्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांना आपण दिले. 1 रुपयात पीक विमा योजना केली. 25% अग्रिम त्यांना रक्कम देखील सुरू झाली. शेतकऱ्यांसाठी नमो सन्मान शेतकरी योजना, जशी की आपल्या केंद्र सरकारची मोदी साहेबांची 6,000 रुपये, आपल्या सरकारने देखील 6,000 रुपये त्यामध्ये ॲड केले. राज्य आपलं पहिलं, देशातलं पहिलं राज्य आहे हे आपल्या केंद्र सरकारच्या बरोबर 6,000 रुपये ॲड करणार. आणि त्याचबरोबर जे महाविकास आघाडी, दादांना माहिती आहे, ते 50,000 रुपये द्यायचे होते ना, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 रुपये द्यायची घोषणा केली. दिले नाही, दिले आम्ही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बद्दल बोलायचा नैतिक अधिकार काय? खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम त्या लोकांनी केलं. त्यांनी काय आम्हाला सांगावं? जे कधी घरातून बाहेर पडले नाहीत ते शेताच्या बांधावर जाण्याच्या बात्या आमच्याबरोबर करतायत.
ठीक आहे, आम्ही शेताच्या बांधावर शेतकरी लोक आहोत, आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत, आमचे मंत्री सगळे लोक जात आहेत शेतकऱ्याच्या बांधावर. आणि झाल्याबरोबर अवकाळी गारपीट तातडीने त्याचे पंचनामे करणे, त्यांना मदत देणे, याच्यामध्ये कुठेही आमचं सरकार हात आकडता घेणार नाही. इकडे दोघे जण आहेत, तिजोरीवर कितीही ताण पडला तरी सुद्धा अजून आम्हाला खूप स्कोप आहे शेतकऱ्यांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. शेतकरी हा बळीराजा, आमचा मायबाप आहे, अन्नदाता आहे. आम्ही त्याच्या तोंडाला पानं पुसणार नाही, आम्ही त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणार, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याचबरोबर आज आणखी त्यांनी काही म्हटलं, गुन्हेगारीच्या बद्दल तर आपण सांगितलं, गुन्हेगारीचं प्रमाण. आणि आम्ही गुन्हेगारीचं प्रमाण गृहमंत्र्यांनी सांगितलं, त्याची राज्याची उदाहरणं दिली. तर आम्ही खोटे गुन्हे कधी दाखल नाही केले. जे आहे वस्तुस्थिती ती मांडली, ती नोंद झाली. पण जसं 2.5 वर्षाच्या काळात कुणाकुणावर खोटे खोटे गुन्हे दाखल केले ते आपल्याला माहित आहे. राणेसाहेब असतील, हनुमान चालीसा वाचलं त्याच्यावर जेलमध्ये टाकलं, कुठले आणि कोण, गिरीश महाजन, तो जेलमध्ये मोकाट टाकत होते. अजून 4-5 लोकांची नावं होती. हे म्हणजे खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम, ते पाप आम्ही नाही केलं. जे खरं घडलंय ते नोंद झाले. आणि म्हणून नोंदणीचं प्रमाण आणि कन्व्हिक्शन रेट पण या आमच्या सरकारमध्ये त्यांना आकडेवारी त्यांना पूर्ण मिळाली नाही, म्हणून त्यांनी आकडेवारी पूर्ण दिली नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन की आमचं सरकार गुन्हे लपवून कातडी वाचवणारं सरकार नाही, तर सत्याला सामोरं जाणारं सरकार आहे. आणि खोटं आम्ही करणार नाही. आज ज्या पद्धतीने भ्रष्टाचाराचा काही आरोप केले, भ्रष्टाचार कुणी केला, कशामध्ये केला, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. खिचडीमध्ये, बॉडी बॅगमध्ये, ऑक्सिजन प्लांटमध्ये. अरे इकडे कोविडमध्ये माणसं मरत होती आणि तुम्ही काही लोक पैसे बनवत होता. कुठं फेडणार हे पाप? आणि ज्याच्यामुळे अनेक लोकांचे मृत्यू झाले, हे सगळं बाहेर येईल. आणि म्हणून ते दूध का दूध पाणी का पाणी होईल. बिलकुल त्यामध्ये आम्ही कुठलाही सूड भावनेने कुठलाही निर्णय घेणार नाही. पण जे सत्य आहे ते सत्य जनतेसमोर आणण्याचं काम आमचा गृहविभाग करेल. आणि लोकांना, जनतेला न्याय देण्याचं काम नक्की आम्ही करू. आम्हाला काहीतरी म्हणाले की स्वाभिमान हरवले, दिल्लीत जातात, कठपुतली आहे. आता ज्यांना मॅडमच्या परवानगीशिवाय नाक खाजवायची पण परवानगी नाही इकडे, आता त्यांनी आमच्यावर आरोप करायचे, स्वाभिमानाची भाषा करायची. अरे आम्ही दिल्लीला जातो ना, दिल्लीला जातो, निधी आणतो. आता केंद्र सरकारने आम्हाला जे पैसे दिलेले आहेत, मागितल्याशिवाय मिळत नाही ना. प्रयत्न करायला लागतो, पाठपुरावा करायला लागतो. कडकसिंग बनवून चालत नाही. गेल्या 2.5 वर्षात मागच्या अहंकार, आपल्या अहंकारामुळे म्हणाले केंद्र सरकारने पैसे दिले नाही. पण का? तुम्ही मागायला पाहिजे ना. आपल्या अहंकारामुळे राज्याचं नुकसान ज्यांनी केलं, अनेक प्रकल्प बंद पाडले, अनेक प्रकल्प स्थगित केले. आमचं सरकार आल्यानंतर हे सगळे म्हणजे मेट्रोपासून, आरेपासून, समृद्धीपासून, आणखी सगळ्या प्रकल्पांची मी नावं घेत नाही, मेट्रो 3 असेल, इतरही प्रकल्प जे आहेत हे बंद पाडण्याचं काम, या राज्याला मागं नेण्याचं काम आपण केलं. पण आम्ही ते पुढे नेलं, त्याला चालना दिली. देवेंद्रजीच्या काळात जे प्रकल्प सुरू झालेले ते आपण बंद केले. जलयुक्त शिवारसारख्याची चौकशी लावली. जे शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचे प्रकल्प होते ते आम्ही सुरू केले. आणि त्यामुळे विकासाच्या बाता आपण मारताय, लोकांना माहीत आहे, लोक सुज्ञ आहेत. त्यामुळे मी एवढंच सांगतो की सत्ता काबीज करण्याचं ज्यांचं ते काय स्वप्न होतं, त्या 3 निवडणुकांनी पूर्णपणे साफ केलेलं आहे. त्यांचे सत्ता काबीज करण्याचे जोर पूर्णपणे कापले. त्यामुळे ते असं कठपुतली आणि या सगळ्या गोष्टी बोलतात. हा,
आम्ही लोकांसाठी काम करतोय आणि आम्हाला अभिमान आहे आमच्या दोऱ्या लोकशाहीच्या आणि लोकांच्या हातात आहे. आम्ही लोकांच्या साठी काम करतोय. त्यामुळे मी जास्त बोलत नाही, नंतर आणखी आपल्याला अधिवेशन बाकी आहे. आणि बाकी कुठलं आणखी काय मला वाटतं दुसरा काय विषय मला वाटतं घेतला नाही. एवढेच ना. मराठा ओबीसी मध्ये भांडण तो एक विषय घेतला. याच्यामध्ये एकच आपल्याला सांगतो, सरकारची भूमिका अतिशय प्रामाणिक आहे. सुरुवातीपासून आम्ही भूमिका घेतली आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची, आणि ते देत असताना ओबीसी वर कुठलाही अन्याय होणार नाही, इतर समाजावर अन्याय होणार नाही, कुणाचंही आरक्षण कमी केलं जाणार नाही. ही भूमिका आमची स्पष्ट आहे. मी तर मुंबईमध्ये दसरा मेळाव्यामध्ये शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितले, आणि आमचं मंत्रिमंडळ, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचं सगळ्या सरकारची भूमिका आहे. आणि मराठा आरक्षण आम्ही ओबीसीची बरोबर बैठक घेतली, त्यांनाही आम्ही सांगितलं की ओबीसीचं जे दिलेलं आरक्षण आहे आपण चिंता करू नका. जे आता नोंदींचा जो विषय आहे तो शिंदे कमिटी काम करते, तो जे अगोदरचा, आम्ही काही नवीन काय करत नाही. ज्या जुन्या नोंदी आहेत, वंशावळी आहे, रक्ताची नाती आहे, परंतु जे मराठा आरक्षण आहे ते देण्याचं काम सरकार करेल. सर्व विरोधी पक्षांची त्याच्यामध्ये बैठक घेतली आम्ही. शरद पवार साहेब होते, सगळे लोक होते, आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही सांगितलं की मराठा आरक्षण देणार, टिकणार, कायद्याच्या चौकटीत बसणार, त्याच्यावर युद्ध पातळीवर काम सुरू आहे. सगळ्या गोष्टी मी तर सांगत नाही, परंतु मराठा समाजाने देखील विश्वास ठेवावा की आपलं जे आरक्षण काही मागच्या सरकारच्या चुकांमुळे गेलेलं आहे, जे देवेंद्रजींच्या काळात मी त्यांच्याबरोबर होतो, चंद्रकांत दादा इकडे आहेत, उपसमितीचे अध्यक्ष होते, ते दिलं, हायकोर्टने कन्फर्म केलं, दुर्दैवाने सुप्रीम कोर्टात रद्द झालं. याला कोण कारणीभूत आहे काय हे सगळं तुम्हाला माहीत आहे सगळं, आणि ते मी सांगेन योग्य वेळी. परंतु ते टिकणारं आरक्षण, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मराठा समाजाला देणार. पुन्हा एकदा मी सांगतो, कुठल्याही दोन्ही समाजामध्ये काही लोक तेढ लावण्याचा प्रयत्न करतायत, ते बिलकुल होता कामा नये. सरकारची भूमिका स्पष्ट आहे आणि ती भूमिका मी आपल्या समोर जाहीर केलेली आहे. आता तो बिद्रे कुठं भेटला होता कोणाला? बिद्रे तिकडे तो दगड मारणारा, त्याच्याबरोबर फोटो कोणाचे होते? आता सगळं आम्हाला माहित आहे. ते पोलीस काम करतील आणि त्याच्यामध्ये दूध का दूध, पाणी का पाणी होईल. या सगळ्या जे काय आंदोलन आहे त्याच्या मागे कोण आहे ते कळेल. आमच्या काळात सरकारच्या नाही, भ्रष्टाचाराचं कुठलं उदाहरण आमच्या सरकारच्या काळात झालं? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.